नमस्ते फलटण न्यूज, सत्याची बातमी आपल्या शहराची। नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याबाबत जिल्ह्यामधून ठराव पूर्ण झालेले आहेत। 2011 मतदार यासाठी आता तयार झालेले आहेत आणि आता आगामी काही दिवसांमध्येच ही निवडणूक जाहीर होणार आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 21 संचालक निवडून जात असतानाच बँकेच्या स्थापनेपासून या संस्थेचे सभासद राहिलेल्या आणि लाखो रुपये कर्ज घेतलेल्या धनगर समाजाला मात्र या 21 संचालकांमध्ये प्रामुख्याने प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही। सातारा जिल्ह्याचा विचार केला तर फलटण तालुका असेल, खंडाळा, मान, खटाव, कराड, पाटण, वाई आदी तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव राहत आहेत। मात्र अनेकदा या समाजाला डावलण्यात आलेले आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या 21 संचालकांमध्ये एक जागा ही एनटी साठी राखीव असतानाही त्या जागेवरून अद्यापही प्रतिनिधित्व करण्याची संधी धनगर समाजाला मिळाली नाही। धनगर समाजाला यावेळेस तरी संधी द्यावी अशी भावना धनगर समाजाच्या नेत्यांमधून होत आहे। प्रामुख्याने फलटण तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यामधून जिल्हा बँकेसाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख नानासो हिवरे, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, रामभाऊ ढेकळे आदींची नावे प्रामुख्याने चर्चेमध्ये आहेत। त्याचबरोबर मान तालुक्याचा जर विचार केला तर मान तालुक्यामधून माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे, त्याचबरोबर अंधवीचे लोकनिर्वाचित सरपंच दादासाहेब काळे यांच्याबरोबरच ज्येष्ठ नेते मामुशेठ विरकर आदींची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत। याबरोबरच खंडाळा तालुक्यातही मोठ्या संख्येने धनगर समाज आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकदा तरी संधी मिळावी अशी अपेक्षा या समाजाच्या दिग्गज कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे। कारण अनेक ठराव हे धनगर समाजाचे आहेत, तर अनेक कर्जदार त्याचबरोबर बँकेचे सभासद हे अर्थातच बँकेचे सोसायटीच्या माध्यमातून सभासद मोठ्या संख्येने आहेत। अशा पार्श्वभूमीवरती या समाजाचा कुठेतरी विचार व्हावा अशी भावना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांमधून खाजगीत व्यक्त होत आहे। आता आगामी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये या बँकेसाठी सर्वेसर्वा राहिलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्र सिंहराजे भोसले, त्याचबरोबर माजी मंत्री मकरंद पाटील, माजी मंत्री मकरंद पाटील, त्याचबरोबर माजी मंत्री बाळासाहेब पाटील, याचबरोबर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, त्याचबरोबर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर अशा दिग्गज नेत्यांकडून धनगर समाजाचा विचार होणार का, आता हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत या बँकेत धनगर समाजाला प्रतिनिधित्व मिळालं नाही, यावेळेस ते मिळेल का आणि मिळालं तर कोणाला संधी मिळेल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।